हम जनता के साथ रहेंगे। स्थानीय निकाय चुनाव बहुत छोटे होते हैं, हमारे लिए राज्य स्तर पर इस पर निर्णय लेना उचित नहीं है। कार्यकर्ता अपनी जरूरतों के हिसाब से गठबंधन या उस स्तर पर गठबंधन बनाने का फैसला करेंगे। चूंकि कार्यकर्ता और हम 8-9 महीने से विरोध प्रदर्शन कर रहे हैं, इसीलिए हमने चुनाव की तैयारी नहीं की है। हम वही चुनाव लड़ेंगे जहाँ कार्यकर्ता तैयार होंगे। हम रायगढ़ जिले में स्थानीय निकाय चुनाव लड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज्य की राजधानी में कदम रखते हुए चुनाव लड़ना महाराष्ट्र के लिए अच्छा है। हम रायगढ़ जिले में किसान मजदूर पार्टी के साथ गठबंधन करके चुनाव लड़ने के लिए तैयार है। देश को ये समझाने की जरूरत है कि कानून सबके लिए एक जैसा है, चाहे वो नेता हो या छोटा इंसान। सरकार को उसी के अनुसार काम करना होगा। अगर बड़ों के लिए अलग और छोटों के लिए अलग न्याय होगा तो नेपाल बनने में देर नहीं लगेगी। कानून एक के लिए अलग और दूसरे के लिए अलग नहीं होना चाहिए। उप मुख्यमंत्री अजीत पवार का इस्तीफा नैतिक है। अगर मुझ पर कोई आरोप है तो नैतिकता के नाते इस्तीफा दे। अजीत पवार के 1 महीने के लिए इस्तीफा देने और जांच का सामना करने में कोई दिक्कत नहीं है। पहले पार्टी चोरी, वोट चोरी और जमीन चोरी होती है। मुख्यमंत्री जांच समिति बनाते हैं, फिर क्लीन चिट दे देते हैं। बिल्कुल सही। सरकार को ध्यान रखना चाहिए कि देश में ऐसी चीजें ना हो। सरकार को सिर्फ इसीलिए भेदभाव नहीं करना चाहिए क्योंकि वो हमारे हैं। उद्धव ठाकरे ने जो कहा उसमें कुछ भी गलत नहीं है। आगामी निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? महाविकास आघाडीमध्ये असणार की महायुतीमध्ये काय निर्णय झालेला आहे? लोकांसोबत असणार आहे। त्याच्यानं त्या लेवलवर त्या कार्यकर्त्यांना कुठे युती करायची, काय करायची तो त्याचा प्रश्न आहे। या निवडणुका फार लहान आहे, छोट्या निवडणुका आहे। त्याच्यामुळे राज्य लेवलवर आपण निर्णय घेणं काही फार उचित नाही आहे। आणि आम्ही आंदोलनातच असल्यामुळे आता आमची तयारीच झाली मुळात सगळा कार्यकर्ता आंदोलनात होता 8-9 महिन्यापासून। निवडणुकीची तयारी सोडून तो आंदोलनाची तयारी करत होता। त्याच्या निश्चितच बऱ्याच कार्यकर्त्याची तयारी झाली नाही। जिथं तयारी झाली आहे तिथं लढू। रायगड जिल्ह्यात काय निवडणुका लढवण्याचं लढू ना, न लढवायला काय झालं? उलट रायगडात लढणं अधिक चांगलं आहे, कारण छत्रपतींच्या भूमीत राजधानीमध्ये आम्ही पाऊल टाकणं म्हणजे त्याचा स्पर्श निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगला राहील। रायगडमध्ये शेकापसोबत झाला पण शेतकरी कामगार पक्षाला न झालं, आम्हाला काही अडचण नाही आहे ना। भाऊ, महारत्नाच्या जागा ज्या पद्धतीनं बळकावल्या जात आहेत आणि त्यातल्या काही आरोपींना देखील सूट दिली जाते असं म्हटलं जातंय। महाविकास आघाडीच्या नेते किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून असं म्हटलं जातं। पारदर्शकता असली पाहिजे। नेता असो का लहान असो, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हे समजून सांगण्याची देशाला फार गरज आहे। तर सरकारनं तसं वागणं फार गरजेचं आहे। असं जर मोठ्या माणसांना वेगळा न्याय, लहान लोकांना वेगळा न्याय असं जर झालं तर मग नेपाळवाले वेळ लागत नाही। कायदा एकासाठी वेगळा आणि एकासाठी दुसरा असं होता कामा नये। या प्रकरणात अंजली दमानी असं म्हणतात की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल केला पाहिजे। तर त्यांना राजीनामा, माझं म्हणतं का ती नैतिकता आहे। माझ्यावर आरोप असेल तर मी ते नैतिकता घेऊन त्यांनी समोर येणं गरजेचं आहे। आणि बरेचदा राजकारणात असं होत आहे, काय हरकत नाही। अजितदादा 1 महिना घेऊन राजीनामा देऊन त्याचा मोकळा होऊन समोर यायला काय हरकत नाही। भाऊ, आधी पक्ष चोरी, मत चोरी, नंतर जमीन चोरी केली जाते आणि नंतर मग मुख्यमंत्री समिती नेमतात आणि मग क्लीन चिट देतात असं उद्धव ठाकरे जे म्हणतायत त्याच्याकडे कसं बघतात? अगदी बरोबर आहे। काही देशामध्ये अशा गोष्टी घडू नये याची काळजी सरकारनं आपला आहे म्हणून तो वेगळेपणा दाखवू नये। मला वाटतं उद्धव साहेबांना जे म्हटलं त्यात काही चुकीचं काही नाहीये। ओके, अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो की या पद्धतीची व्यापक मागावून कर्जमाफी झाल्याने दोष दाखवण्यापेक्षा ते दोष होऊ नये म्हणून जी भूमिका आम्ही आज ठराविक चेअरमन जमले असताना केलेली आहे, त्याच्यामध्ये राज्य शासनाला पण त्याच्यामध्ये पूरक असं धोरण तयार होईल की जेणेकरून टीका होणार आणि लवकर होईल असं मला वाटतं। आणि कर्जमाफी लवकरात लवकर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याच्या पक्षाची चर्चा झालेली आहे। सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही। आपण एका बँकेचे चेअरमन आहात, शेतकरी वारंवार बँकेकडे येतात, याकडे आपण कसं पाहता? असं नाही आहे, कर्जमाफी झालेली आहे की कर्जमाफी झाली नाही, पण कर्जमाफीनंतर जे अपुरेपणा राहतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी गैर होतात, त्याच्यासाठी ही बैठक आहे। कर्जमाफी झाली नाही, कर्जमाफी प्रत्येक वेळा झाली, पोचली। अर्थमंत्री मधु दंडवती असताना त्यांनी सरसकट सगळी कर्जमाफी करून टाकली होती, पण त्यामुळे दोष अपुरे राहिले। आम्हाला पण अनुभव नव्हता, जे सहकार चळवळीत काम करत होते त्यावेळेस अनुभव नव्हता। आता आपण बोललेलो आहोत,
आणि आज चर्चा जी झाली 2 तास चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं पुढल्या आठवड्यात जी बैठक पुण्याला होईल पुणा मध्यवर्ती बँकेमध्ये त्याच्यामध्ये एक धोरण ठरेल आणि थोडे व्यापक आहे. काही बँकांचे MD हे बरेच अनुभवी आहेत, अभ्यासू आहेत, त्यांना हे एकत्र करून हे धोरण ठरवलं जाईल. आणि मला वाटतं अजितदादांनी एकदा शब्द दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत 30 तारखेला होईल. पण विधिमंडळामध्ये आम्ही दोघांनी काम केलेलं आहे, आम्हाला अनुभव असा अनुभव विधिमंडळातल्या कामकाजाचा आहे. त्याच्यामध्ये तरतूद करावी लागते. ती तरतूद या बजेटला ते करतील आणि त्याच्यानंतर होईल असं मला वाटतं. आणि दादानी एकदा शब्द दिला की ते माघार घेणार नाही आणि त्यांच्याकडनं करून घ्यायची जबाबदारी आमची राहील.